Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब, आमचे नेते आदरणीय कोल्हे साहेब, आमचे नेते आदरणीय जीवनरावजी गोरे साहेब, आपण ज्यांच्या आजच्या या कार्यक्रमानिमित्त आपण सर्वजण आशीर्वाद द्यायला आले, आपले लाडके उमेदवार आदरणीय बजरंग बाप्पा, आदरणीय दरेकर नाना, व्यासपीठावर असलेले सर्व पक्षाचे सर्वच प्रमुख, सर्व पदाधिकारी, सर्व मान्यवर, इथं उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ, सर्व प्रमुख आणि माझे युवक मित्र, इलेक्शनच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपली निवडणूक आलेली आणि खऱ्या अर्थाने आता ही निवडणूक बाप्पा ही तुमची निवडणूक राहील नाही, तर ही निवडणूक संविधान वाचवण्यासाठी ही निवडणूक आहे, सर्व लोकांची ही निवडणूक आहे। आपण ही निवडणूक जिंकलेली आहे, या जनतेच्या आशीर्वादाने जिंकलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये जयंत पाटील साहेब खऱ्या अर्थाने ही स्वातंत्र्याची ही दुसरी लढाई म्हणायला आपल्याला हरकत नाही। आपल्या आशीर्वादामुळे बजरंग बाप्पा येणाऱ्या काळात निश्चितच लवकरात आपल्याला दिल्लीला आपले खासदार म्हणून दिसणार आहेत। भाजपच्या काळामध्ये जे काही आश्वासनं या सरकारच्या माध्यमातून सर्वच मान्यवर त्याच्यावरती बोलतील, मी थोडक्यातच माझं मनोगत व्यक्त करणार आहे। पण आज जर परिस्थिती गेली तर समोरचे जे उमेदवार आहेत, खऱ्या अर्थाने बजरंग बाप्पा जर बघितलं आपण तर त्या उमेदवाराला त्यांचेच लोक त्यांचे काही जे भाषणं करतात, त्यांचे स्टेटमेंट देतात, ते खऱ्या अर्थाने त्यांचेच लोक त्यांना पाडणार आहेत असं चित्र पूर्णपणे दिसून येतं। जयंत पाटील साहेबांचा एक डायलॉग मला नेहमी आवडतो। जयंत पाटील साहेब आपण म्हणले की शेवटच्या टप्प्यात आलं की बरोबर त्याचं काम करायचं, कार्यक्रम त्याचा करायचं। जयंत पाटील साहेब तुमचं थोडंफार आम्ही शिकायला लागलेलं आहे। बीड जिल्ह्याचा हा निवडणुकीचा शेवटचा टप्पा आले, निश्चितपणे पुढच्या उमेदवाराचा कार्यक्रम आपण सर्वजण केल्याशिवाय राहणार नाही। कोल्हे साहेब, या कार्यक्रमाच्या निमित्त मी आवर्जून आपल्याला सांगेल की निवडणूक आल्यानंतर निवडणुकीचे मुद्दे विकासावरती असतात, पण आमच्या याच्यामध्ये कोल्हे साहेब हो महबूबाई 2 मिनिटं द्या मला। पण आमच्या जिल्ह्यामध्ये हे जातीपातीचे नवीन भाषण आता चालू झाले। पण आवर्जून आपल्या सर्वांना सांगेन की मी ज्या मतदारसंघातून निवडून येतो तिथं सुयाच्या टाचणी एवढी माझी जात आहे। महबूबाई, सुयाच्या टाचणी एवढी जास्त आहे। फक्त पवार साहेबांनी मला तिकीट दिलं, मला आशीर्वाद दिला म्हणून मी तिथं आमदार म्हणून तुमच्या समोर मी दिसत आहे। साहेब जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर गेल्या 5-6 महिन्यात आपण जो विश्वास माझ्यावरती टाकला, सर्व पदाधिकाऱ्यांची बाली, सर्व तालुका अध्यक्ष जिल्ह्यामध्ये सर्व मोरे साहेब आणि तुम्हाला जी पण काही चर्चा बैठक जिल्ह्यामध्ये आपल्यासोबत कुणी आमदार सर्व कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत, सर्वसामान्य लोक आपल्या सोबत आहेत। पण जयंत पाटील, मी आवर्जून आपल्याला सांगेल तुमका हे वातावरण बघून आता खूप जण आता इच्छुक होणार आहेत, तर आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे साहेब आता एंट्री कुणाला तिथं द्यायची नाही। आणि शेवटचे सांगतो साहेब की बीड जिल्ह्याचा इतिहास आहे, जेव्हा बीड जिल्ह्यामधून खासदार आदरणीय पवार साहेबांच्या विचाराचा निवडून येतो तेव्हा दिल्लीमध्ये सरकार हे मोठ्या साहेबांच्या मित्र पक्षाच्या विचारात होती आणि यावेळेस इतिहास घडणारे साहेब बीड जिल्ह्याचा खासदार बजरंग बाप्पा 100% निवडून येणारच आणि दिल्लीमध्ये सुद्धा आपली सरकार होणार एवढंच या ठिकाणी। आणि आपण आशीर्वाद बजरंग बाप्पाला आले त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो, संपवतो।